नमस्कार, इंडियन व्हॉइसमध्ये स्वागत. व्हिडिओ बघण्याआधीच एक रिक्वेस्ट आहे. इंडियन व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करून ते जे बेल आयकॉन बटन आहे ते सुद्धा प्रेस करा. केलं असेल तर सोशल मीडियावर सर्वाधिक उच्छाद कशाने मांडलाय असं जर विचारलं तर त्याचं निर्विवाद उत्तर असेल फेक न्यूजने. तर या फेक न्यूजचं करायचं काय? एक सोशल मीडिया युजर म्हणून आपला अप्रोच नेमका कसा असावा हे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करू. सोशल मीडियावर आणि विशेषतः व्हॉट्सअप ग्रुपवर एखादी पोस्ट शेअर होते. मीच पहिल्यांदा ही बातमी लोकांना द्यावी अशी एक बालिश उर्मी म्हणा किंवा बालिश मोठेपणा विशेषतः व्हॉट्सअप अंकल्सना असतो, ज्यामुळे सत्यशोधन केले जात नाही. काही व्यक्ती अनवधानाने तर काही जाणीवपूर्वक फेक न्यूज टाकत असतात. त्यामुळे प्रबोधनासोबत प्रश्न व जाब विचारण्याचा सुद्धा मार्ग अवलंबवावा. आपल्याला समजतं की ती पोस्ट फेक असणार, आपण सत्य शोधायला सुरुवात करतो. समविचारी ग्रुप्सवर किंवा मित्रांना सत्य शोधण्यात मदत करायला सांगतो. पण आपण सत्य शोधून मांडेपर्यंत त्याच ग्रुपवर त्यांनीच दुसरी एक फेक माहिती टाकलेली असते. त्यामुळे सर्वात प्रथम लक्षात ठेवण्याचा नियम, विशेषतः नातेवाईक, मित्र, सोसायटी वगैरे सारख्या व्हॉट्सअप ग्रुपवर पुरावा शोधण्याची जबाबदारी इतरांवर नसून दावा करणाऱ्या व्यक्तीने त्याचा पुरावा द्यावा. पुराव्याशिवाय दावा केला तर तो उलटून टाकायला पुरावा देण्याची गरज नसते. काही जण निगरगट्ट असतात, वारंवार फेक न्यूज टाकतात. त्यांचं काय करायचं? तर मी काय करतो ते सांगतो. मला जर ग्रुपवर फेक पोस्ट दिसली तर आधी मी पुरावा मागतो. तो न दिल्यास असं काहीसं लिहितो. खोट्या बातम्या तपासणी केल्याशिवाय टाकण्याची चूक कोणाकडूनही होऊ शकते. शहाणी व्यक्ती चूक लक्षात आणून दिल्यावर आपली चूक मान्य करून पोस्ट डिलीट करते. परंतु वारंवार फेक पोस्ट टाकणारे मूर्ख, लबाड, स्वार्थी किंवा नीच यापैकी एका कॅटेगरीत असण्याची शक्यता असते. थोडा अपमान झाला तर हरकत नाही, त्यातून त्यांच्यासोबत इतरांनाही धडा मिळतो. अशा वेळी नाती, मैत्री जपण्याची एकतर्फी जबाबदारी माझ्यावर आहे हे मला मान्य नाही. मला काय वाटेल हे विचार न करता समोरच्याने खोटं लिहायचं आणि समोरच्याला काय वाटेल याचा विचार करून मी मात्र खरं लिहिणं टाळायचं. हे काही जमवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला पटतंय का बघा. ब्रिटिश बुद्धिप्रामाण्यवादी लेखक आणि पत्रकार क्रिस्टोफर हिचन्स यांनी म्हटल्याप्रमाणे पुराव्याशिवाय केलेलं विधान खोडून काढण्यासाठी पुराव्याची गरज नसते. माझ्या ओळखीचे एक जण आहेत, ते सरकारी नोकरीत आहेत. ते नावं घेऊन काही व्यक्तींवर गलिच्छ टीका करत होते आणि अर्थातच ती सर्व माहिती किंवा टीका खोटी होती आणि त्यांचे हे काम अधूनमधून चालूच असायचे. बऱ्याचदा मागणी करूनही त्यांनी पुरावा वगैरे देण्याची आवश्यकताच दाखवली नाही, कारण त्यांची तयारीच नव्हती. शेवटी त्या माणसाला एकदा ग्रुपवरच विचारलं की असं ऐकलंय तुम्हाला लाच घेताना पकडलेलं, ही माहिती खरी आहे का? हे सगळ्यांना माहिती आहे का? तर ते चिडले, म्हणाले काहीही काय, या आरोपाला पुरावा आहे का? तेव्हा त्यांना अतिशय विनम्रपणे पुराव्याशिवाय न बोलण्याच्या त्यांच्या सवयीची आठवण करून दिली. नाराज झाले, पण त्यापासून इतरांनी सुद्धा धडा घेतला. आपण वाटेल ते टाकलेले खपवून घेतले जाणार नाही याची जाणीव झाल्यावर हळूहळू सुधार होतो. त्या ग्रुपवर फेक न्यूज येण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. आता जर फेक बातमी दिसली तर सत्य कसे शोधावे? फॅक्ट चेकिंग हे काम एकाच व्यक्तीने किंवा संस्थेने करत राहण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांनी करणे उत्तम. कारण खोटे पसरण्याचा वेग प्रचंड आहे. त्याला जर मॅच करायचं असेल तर सत्य मांडणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढायला हवी. फेक पोस्ट म्हणजे दिशाभूल करणारी माहिती. याचे मुळात 3 प्रकार असतात. मिसइन्फॉर्मेशन म्हणजे चुकून अनाहूतपणे पाठवलेली चुकीची माहिती. डिसइन्फॉर्मेशन म्हणजे जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी पाठवलेली चुकीची माहिती. आणि मॅल इन्फॉर्मेशन म्हणजे खरी माहिती पण उद्देश वाईट. यातील मॅल इन्फॉर्मेशन बाबत फॅक्ट चेकिंगचा फारसा प्रभाव पडत नाही, कारण माहिती खरी असली तरी उद्देश चुकीचा असतो. उदाहरणार्थ, एखादी खरी माहिती शेअर करून दंगली किंवा भांडणे घडवून आणणे हा जर उद्देश असेल तर माहितीच्या सत्य शोधण्यापेक्षा योग्य प्रश्न विचारणं गरजेचं असतं. अशा वेळेस पोलीस गुन्हे शोधताना जो अप्रोच ठेवतात तो अप्रोच असावा. म्हणजे याचा फायदा कोणाला होईल किंवा मोटिव्ह कोणाकडे आहे. बऱ्याचदा या 2 प्रश्नांची उत्तरं शोधली तर कोण व का करतंय हे समजणं सोपं होतं. आणि हे देखील लक्षात येतं की अशा कृत्यामागे सामाजिक अथवा देशाचे हित असा उद्देश नसतो, तर वैयक्तिक, संघटनात्मक अथवा राजकीय फायदा उचलणे हीच प्राथमिकता असते. मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन सोबत डील करत असताना सत्य शोधण्यासाठी सर्वप्रथम आधीच कोणी या फेक न्यूजचे सत्यशोधन केले आहे का हे शोधावं. ते शोधण्यासाठी योग्य कीवर्डचा वापर करून त्यापुढे फेक और रिअल असे लिहून
गुगल किंवा इतर सर्च इंजिनवर शोधल्यास उत्तर मिळू शकतं. न सापडल्यास कीवर्ड्स बदलून पाहता येईल. उदाहरणार्थ, वरचेवर येणारी ही एक फेक पोस्ट बघा, दिवाळी मधला भारताचा नासाने काढलेला फोटो. आता ही फेक पोस्ट कोणी बस्ट केली आहे का हे शोधायचं जर असेल तर दिवाळी इंडिया इमेज बाय नासा फेक ऑर रिअल असं कीवर्ड्स टाकून शोधलं तर नक्कीच सत्यशोधन केलेलं समोर येतं. योग्य कीवर्ड्सच्या वापराने ती माहिती शोधता येऊ शकते. एखाद्या हिंसक घटनेची फेक न्यूज वाचली तर सत्य शोधताना त्यातील महत्त्वाचे शब्द, उदाहरणार्थ शहर, नावं, घटना वगैरे टाकून त्यापुढे फेक ऑर रिअल असे कीवर्ड्स टाकले असता रिझल्ट मिळू शकतात. खोटे एडिटेड फोटो शोधण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च किंवा गुगल लेन्सचा वापर सुद्धा करता येऊ शकतो. त्यासाठी स्क्रीनशॉट रिव्हर्स इमेज सर्च इंजिनवर टाकून आलेला रिझल्ट तपासता येतो. तीच इमेज कुठे आहे, कोणत्या पोस्टमध्ये आहे ते त्या सर्चमध्ये दिसते. व्हिडिओ असेल तर पूर्ण बघायचा. दुकानांची नावं, नंबर प्लेट्स, रिव्हर्स इमेज गुगल मॅप, चॅनलचा लोगो, तारीख, बॅनर, वेशभूषा, दिसणारे प्राणी पक्षी हे सर्व ऑब्झर्व करून खोटेपणा शोधता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉमन सेन्स असावा लागतो. याहीपेक्षा एक सोपा मार्ग म्हणजे फॅक्ट चेकिंग करणाऱ्या विविध संस्था अगदी व्हॉट्सअपवर सुद्धा सत्य शोधनात मदत करतात. त्यांचे नंबर सेव्ह करून ठेवायचे आणि शंका असल्यास पोस्ट अथवा व्हिडिओ त्यांना पाठवून सत्य विचारावे. महत्त्वाचं म्हणजे पोस्ट आल्यानंतर पुढे ढकलण्याची घाई करू नये. फेक पोस्ट बनवण्याचा हेतू असतो की समोरील व्यक्तीला भावनिक करून त्यांच्याकडून पूर्ण विचार करण्याच्या आधीच पोस्ट फॉरवर्ड केली जावी. विचार न करता पोस्ट फॉरवर्ड करणे म्हणजे त्यांच्या या चालीला बळी पडणे. त्यामुळे पोस्ट योग्य वाटत असेल तरी तपास करावा. तपास नाही केला जर तर काही वेळ तरी घ्यावा. म्हणजे थोड्या वेळाने पुन्हा तीच पोस्ट बघताना त्यातील काही त्रुटी आपल्याला दिसू शकतात. तेव्हा भावना तेवढ्या तीव्र राहिलेल्या नसतात आणि आपल्या हातून एक मूर्खपणा होणे टळू शकतो. तसंही ग्रुपमध्ये सर्वप्रथम पोस्ट टाकल्यानंतर कोणतेही बक्षीस मिळत नाही. उलट खोटी पोस्ट सतत टाकली तर प्रतिमा खराब होऊ शकते. खोट्या पोस्ट वारंवार फॉरवर्ड करणाऱ्यांची विश्वासार्हता कमी होत असते. शिवाय काही प्रसंगात त्यांना अटकही होऊ शकते. पोलिसही वारचेवर तशी वॉर्निंग देत असतात. तसेच एखादी पोस्ट फॉरवर्ड करताना विचार करावा, या पोस्ट खाली जर आपलं नाव असेल तर चालेल का? आपल्या नावानिशी ही माहिती जाणे मान्य नसेल किंवा जर कमीपणाचे वाटत असेल तर फॉरवर्डेड ॲज रिसिव्ड असं लिहून जबाबदारी टाळायची का? पोस्ट फॉरवर्ड करताना आपण एका अर्थी त्याला मान्यता देत असतो. मग तपास तर करायला हवा ना. पोस्ट फॉरवर्ड करणारे काही वेळा भावनिक होऊन करतात किंवा काही वेळा अज्ञानी किंवा सपशेल मूर्ख असतात. तपासायचा आळस हे देखील एक कारण असू शकतं. शिवाय पोस्ट फॉरवर्ड करण्यात एक सोपेपणा आहे. पोस्टची जबाबदारी घेण्याची गरज नसते. हे म्हणजे कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुकण्यासारखंच आहे. काही जणांना आपण काहीतरी चांगलं केल्याचं समाधान हवं असतं आणि त्यासाठी थोडी मेहनत देखील करण्याची तयारी नसते म्हणून फॉरवर्ड करतात. परंतु हे सर्व असताना काय परिणाम होऊ शकतात याची जाणीव नसते. काही वेळा आर्थिक नुकसान होऊ शकतं. उदाहरणार्थ, अक्षय कुमारने भारतीय सैन्यासाठी आर्मीसाठी डोनेशनचं आवाहन केलेलं आणि तशी पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये अनेकांनी बदल करून खोटे अकाउंट नंबर्स टाकून किंवा त्यांना पाहिजे असलेले अकाउंट नंबर्स टाकले आणि लोकांचे पैसे लुटले. आता ही पोस्ट व्हायरल करणारे आणि नुकसान झालेलं कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे, ते बाजूला ठेवू. काही वेळा फेक पोस्टमुळे लोकांचे जीव सुद्धा गेलेत. मुलं पळवणाऱ्या टोळ्या या फेक पोस्टमुळे देशभरात अनेक जणांचं लिंचिंग झाले. तेच गो तस्करीच्या बाबतीत आलेली पोस्ट न विचार करता पुढे ढकलणारे याचा विचार करत नसले तरी त्यांचाही यात वाटा असतो. आता ही सुद्धा एक फेक पोस्ट आहे की खरं हे माहीत नाही, पण एक विनोद म्हणून घ्या. अमुक मुलगा हरवला याची सोशल मीडियावर पोस्ट इतकी व्हायरल झाली की तो मुलगा सापडल्यानंतर अनेक महिने त्याला वेगवेगळ्या ठिकाणावरून पकडून घरी आणून सोडलं जात होतं. त्यामुळे जर अशी पोस्ट टाकत असू तर उद्देश पूर्ण झाल्यावर मूळ पोस्ट काढून टाकावी आणि त्याचं स्पष्टीकरण देणारी पोस्ट सुद्धा जाहीर करावी हे उत्तम. फॅक्ट चेकरचं काम देखील बरंच क्लिष्ट असतं, पण सर्वसामान्य नागरिक किमान इतकं तरी करू शकले तरी हरकत नाही. शक्य असल्यास फेक न्यूज बस्ट करणाऱ्यांच्या कामाला आर्थिक मदत करावी, अन्यथा किमान त्यांचे काम पसरवण्यात तरी मदत करावी. खोट्याला मिळालेली प्रतिष्ठा, त्याला मिळणारे समर्थन पाहता बरेच काम करावं लागणार असं दिसते. जमेल तसा हातभार लावावा. या व्हिडिओमध्ये फॅक्ट चेकिंगबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे, पण जर कोणाला फॅक्ट चेकिंगची सखोल माहिती हवी असेल तर आमच्या टीममधील कौस्तुभ यांनी त्यावर एक सविस्तर झूम सेशन ठेवलं होतं, जे साधारण 1.5-2 तासाचं आहे. त्यातील फॅक्ट चेकिंगची सखोल माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. रेकॉर्डिंगच्या यूट्यूब व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती नक्की बघा.
पुन्हा एकदा सोशल मीडियाला स्वच्छ ठेवणं असो किंवा इंडियन व्हॉइस चॅनलला तुमच्या सहकार्याची गरज आहे. सपोर्ट करत राहा. धन्यवाद.